नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी उठले, माझं सगळं काम आवरलं, झाडून फरशी भांडे देवपूजा चहा पण झाला माझा. आणि आता मस्त दुपारून बनवेन साबुदाण्याची खिचडी, कारण आज उपवास आहे म्हणून दुपारून बनवेन. आणि मग आज मी मस्त रांगोळी पण काढलेली आहे. एक मिनिट तुम्हाला हे बघू शकतात, जास्त मोठं अंगण नाही आहे, म्हणजे दारात जास्त जागा नाही आहे एवढीच, म्हणून छोटीशी अशी रांगोळी काढली. आणि इकडे अगरबत्ती लावली, मस्त सुगंध येतो. रोज रोज नाही काढत मी, आजच काढलेली आहे रांगोळी, नाहीतर नाही काढत मी. आणि तसे बाकीचे कामं माझे सर्व झालेले आहेत. फक्त साबुदाण्याची खिचडी बनवायची. आज तर काय स्वयंपाक नाही, उपवास आहे, डायरेक्ट उद्या सोडायचं. सो म्हणून आज मस्त दुपारून बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. आणि इकडं तुळशीला पण पाणी वगैरे टाकले. येऊ शकता, अगरबत्ती लावली, मस्त फुलली आहे माझी तुळस अशी काय. आणि बाकीचे झाडं, मस्त मस्त झाडं आलेली आहेत. तर मंदिरात जाणार आहे पाया पडायला, सो त्यासाठी साडी वगैरे घालून मी थोड्या वेळाने तर तुमच्याशी शेअर करते. इकडं मस्त देवपूजा केलेली आहे. सकाळी सकाळी मस्त आज आषाढी एकादशीचे सॉन्ग लावले मस्त. त्यानंतर आहे ना, माझं इकडे झालेली आहे साबुदाणा खिचडी बनवून मस्त. आम्ही लहान होतो ना, आम्ही साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपवास पकडायचो. दाखवतो तुम्हाला. आज काय स्वयंपाक सुट्टी, साबुदाणा खिचडीच खायचं. हे बघू शकता, मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगायचं. इकडं आता मंदिरातून आले, कुंकू लावले, सो आता फराळ करणार आहे. दही पण आणलं. साखर बस झालं सगळं. मला नाही आवडत यांचा, मला नसते प्लेन दही. आणि माझ्या नवऱ्याला साखर टाकून कोण खाते साखर टाकून. इकडं माझं पटापटा चाललं होतं. खिचडी बनवली तर होती, फक्त गरम करायचं होतं आणि चहा बनवायचा होता. सो मी इकडं पटापटा चहा ठेवला आणि एका बाजूला खिचडी गरम व्हायला ठेवली. पटापटा गरम करून घेतला, चहा पण कपात ओतून घेतलं. मला काहीतरी शोधायचं होतं, तेच मी इकडं तिकडं बघत होते, पण ते काही सापडलं नाही. इथं व्हॉईसवर म्हणजे मी इथं बोलूनच हे केलं होतं, पण मध्ये टी व्हीला गाणं लागलं होतं. म्हणलं नको कॉपीराईट वगैरे यायचं, म्हणून मी असं केलं काय. आणि मग सगळं मी आता प्लेटमध्ये मस्त खिचडी काढून घेते. तर मंडळी, मस्त खिचडी, दही, चहा तर मी नाही सकाळीच पिले होते, फक्त माझ्या अहोंसाठी बनवलं होतं. सो इकडं माझे पटापटा चाललं होतं प्लेट भरायचं, कारण भूक खूप लागली होती, कारण 12 वाजत आले होते. सो खूपच भूक लागली होती. म्हणलं पटापटा काढून घ्यावं आणि खावं. आणि मी इकडे चमचे बघत होते, मस्त चमचा ठेवले दोन्ही. तर चला मंडळी, चॅनलवर अजून कोणी
चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन पटापट चॅनलला सपोर्ट करायचा आहे, सबस्क्राईब करून घ्या पटापट. सो भेटू अजून पुढच्या एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. बघा माझा फराळ पण मस्त बघून घ्या, मी असं काय वाढलं होतं. मस्त ना.